तुम्ही कधी विचार केला आहे का? पैसा कमावता तुम्ही, पण टिकत का नाही? महिन्याच्या सुरुवातीला अकाउंट फुल असतं, पण शेवटी झिरो बॅलन्स. टेन्शन, स्ट्रेस आणि सर्वात मोठा प्रश्न, पैसा येतो कुठून आणि जातो कुठे? जर तुम्हालाही असंच वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुमचा पैसा का टिकत नाही आणि त्या 7 चुका ज्या तुम्ही रोज करत आहात, पण लक्षात येत नाहीत. शेवटपर्यंत नक्की पहा. चला आता एक सत्य समजून घेऊया. समस्या तुमच्या इन्कममध्ये नाही, समस्या तुमच्या हॅबिट्समध्ये आहे. आज अनेक लोक चांगले पैसे कमावतात, पण तरीही महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही. का? कारण पैसा कमावणं सोपं आहे, पण तो मॅनेज करणं सगळ्यांना जमत नाही. आपण काय करतो, सॅलरी आली की खर्च सुरू. EMI, शॉपिंग, बिल्स आणि सेव्हिंग मात्र झिरो. आणि मग आपण स्वतःलाच सांगतो, माझ्याकडून सेव्हिंग होत नाही, पैसा टिकत नाही. पण खरं कारण काय आहे माहीत आहे का? आपल्याला पैसे हँडल करायला कोणी शिकवलंच नाही. शाळेत आपण खूप काही शिकलो, पण मनी मॅनेजमेंट कोणी शिकवलं का? म्हणूनच काही लोक कमी इन्कममध्येही पैसे साठवतात आणि काही लोक जास्त इन्कम असूनही गरीब राहतात. डिफरन्स फक्त एकच आहे, त्यांच्या सवयी आणि विचारसरणी. आता पुढे जे 7 चुका मी सांगणार आहे, त्या जर तुम्ही ओळखून बदलल्या, तर तुमचा पैसा टिकायला सुरुवात होईल. आता आपण पाहूया त्या 7 मोठ्या चुका ज्या तुमचा पैसा टिकू देत नाहीत. जर तुम्ही यापैकी एक जरी चूक करत असाल, तर ती चूक आजच थांबवा. पहिलं म्हणजे सेव्हिंग न करणे. सर्वात मोठी चूक आहे सेव्हिंग न करणे. सॅलरी आली की फुल खर्च करणे, सेव्हिंग मात्र झिरो. रूल लक्षात ठेवा. सेव्ह फर्स्ट, स्पेंड लॅटर. कमीत कमी 20% इन्कम बाजूला ठेवा. दुसरं म्हणजे बजेट नसणे. प्लॅन नसल्यामुळे पैसा कंट्रोलमध्ये राहत नाही. मंथली बजेट नसल्यामुळे पैसे कुठे जातात कळत नाही. तिसरी चूक आहे इम्पल्सिव्ह बाईंग, म्हणजे जास्त खर्च. ऑफर पाहून लगेच खरेदी करणे. डिस्काउंट आहे म्हणून घेतो, पण लक्षात ठेवा, डिस्काउंट म्हणजे सेव्हिंग नाही, अननेसेसरी खर्च आहे. चौथं आहे इन्व्हेस्टमेंट न करणे. सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसा ठेवून काही फायदा नाही. इन्फ्लेशनमुळे पैशाची व्हॅल्यू कमी होते, पैसा वाढत नाही. त्यावर सॉल्युशन आहे, म्युच्युअल फंड्स, SIP, बेसिक इन्व्हेस्टमेंट सुरू करा. पाचवं आहे एकच इन्कम सोर्स, म्हणजे सिंगल इन्कम सोर्स इज इक्वल टू बिगेस्ट रिस्क. जॉब गेला तर इन्कम बंद, बॅकअप नाही. त्यावर सॉल्युशन आहे, साईड इन्कम सुरू करा, म्हणजे ऑनलाईन वर्क करा, फ्रीलान्सिंग करा. 6वी चूक आहे रॉंग मनी माइंडसेट. पैसा मिळणं कठीण आहे, मी कधी श्रीमंत होणार नाही, असा विचार तुमची ग्रोथ थांबवतो. पहिल्यांदा माइंडसेट बदला. मी शिकू शकतो, मी करू शकतो. 7वं आहे लर्निंग थांबवणे, म्हणजे स्किल्स वाढवल्या नाहीत तर इन्कम वाढणार नाही. आजच्या काळात नॉलेज इज इक्वल टू मनी. बुक्स, कोर्सेस, स्किल्स. इन्व्हेस्ट करा स्वतःवर. या 7 चुका जर तुम्ही थांबवल्या, तर तुमचा पैसा टिकायला आणि वाढायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, पैसा टिकवणं ही एक स्किल आहे आणि ती कोणालाही शिकता येते. आज तुम्ही जिथे आहात ते तुमच्या कालच्या सवयीमुळे आहे आणि उद्या तुम्ही जिथे असाल ते आजच्या डिसिजनवर ठरणार आहे. बहुतेक लोक काय करतात, ते बदल टाळतात, कम्फर्ट झोनमध्ये राहतात आणि एक दिवस सगळं ठीक होईल असं वाट पाहतात. पण सत्य काय आहे माहीत आहे का? काहीही आपोआप बदलत नाही, बदल तुम्हालाच करावा लागतो. आज जर तुम्ही ठरवलं, मी माझा पैसा टिकवणार, मी माझ्या सवयी बदलणार, तर कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. लक्षात ठेवा, गरीब लोक परिस्थितीला दोष देतात, श्रीमंत लोक सॉल्युशन शोधतात.
हा फरकच आयुष्य बदलतो. म्हणून आजपासून छोट्या गोष्टी सुरू करा, पण थांबू नका. कारण तुमचं फ्युचर तुमच्या आजच्या ॲक्शनवर डिपेंड आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आता तुम्हाला क्लिअर झालं असेल तुमचा पैसा का टिकत नाही आणि त्या चुका कोणत्या आहेत. पण फक्त माहिती असणं पुरेसं नाही, ॲक्शन घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. आजपासून तुम्ही काय करणार? सेव्हिंग सुरू करणार, बजेट बनवणार की एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स सुरू करणार? फक्त एक डिसिजन आणि तुमचं फायनान्शियल लाईफ बदलायला सुरुवात होईल. आताच एक सवय निवडा आणि आजपासून त्यावर काम सुरू करा. जर तुम्हाला असेच पॉवरफुल लाईफ चेंजिंग व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी बदल करणार. मी तुमच्यासाठी असेच मोटिवेशनल व्हिडिओज घेऊन येत राहीन. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा टिकवणं आणि वाढवणं पूर्णपणे तुमच्या हातात आहे.